भाग वाटप. जेव्हा पण एखाद्या कंपनीला त्यांच्या भागांची विक्री करायची असते, तर सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा असतो भाग वाटपाचा. या टप्प्यावरूनच कळते की एखाद्या भागधारकाला त्यांना हवे असलेले भाग मिळाले का नाही. सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रॉपर पद्धतीने डिस्कस करायचं आहे की एक्झॅक्ट भाग वाटप म्हणजे काय. बट त्या अगोदर काही बेसिक गोष्टी आपण डिस्कस करूयात, जसं की तुम्ही स्क्रीनवर चेक करू शकता. रिलायन्स कंपनी बद्दल तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिसत असेल. तर झालं काय की रिलायन्स कंपनी जवळ 100 भाग होते. त्यांना हे 100 भाग विक्री करायचे होते आणि त्यांना असं वाटत होतं की प्रत्येक भागधारकाला आपण एक एक भाग देऊयात. बट कंपनीला जेव्हा भाग विक्री करायचे असते तर कंपनीला माहित नसते की किती लोक मागणी करणार आहेत, ऍक्च्युअल मध्ये शेअर विक्री होणार आहेत का नाही ते. तर कंपनीनं कंपनीच्या सगळ्या ठिकाणी ऍडव्हर्टाईज वगैरे केली, माहिती पत्रक वगैरे सादर केलं की आम्ही आमच्या कंपनीचे 100 भाग विकायला काढलो. ज्याही भागधारकाला पाहिजेत त्यांनी भाग परचेस करू शकता. प्रत्येक भागधारकाला किमान एक एक भाग तरी मिळाला पाहिजे. आता मग अशा प्रकारचे अनेक भागधारक आले. ह्यानं म्हणला मला एक भाग पाहिजे, दोन भाग पाहिजे, तीन भाग पाहिजे, असे प्रत्येक भागधारकांनी मागणी केली आणि जवळपास कंपनीला मागणी आली 180 भागांची. कोणी म्हणलं मला दोन भाग पाहिजे, कोणी म्हणलं मला तीन भाग पाहिजे, कोणी म्हणलं मला एक भाग पाहिजे. आता कंपनी जवळ तर भाग आहेत फक्त 100. मागणी किती आली? 180 ची. मग 100 भाग असताना कंपनी प्रत्येकाला एक एक भाग जरी दिलं तर कंपनी जवळ तेवढे भाग नाहीत जेणेकरून सगळ्यांना भाग देता येईल. मग कंपनीने डिसाईड केलं की आपण एक काम करूयात की आपण प्रत्येक भागधारकाला एक एक भाग देऊन टाकूयात आणि जे 80 भागधारकाचे पैसे आपल्याजवळ एक्स्ट्रा आलेले आहेत, कारण कंपनीला विकायचे होते 100 भाग, मागणी किती भागाची आली? 180 ची. तर कंपनीने प्रत्येकाला एक एक भाग देऊन टाकलं आणि जे राहिलेले भागधारक आहेत त्यांना सांगितलं की वी आर सॉरी, आम्ही तुम्हाला भाग देऊ शकत नाही. राईट. आणि मग ह्या शेअर होल्डर्सला कंपनीनं काय केले? त्यांचे त्यांचे भागांचे पैसे परत केले. आता हे सर्व होत असताना एका भागाची किंमत कंपनीने ठरवली होती 100. एका भागाची किंमत किती ठरवली होती? 100. आता भागांची संख्या आणि प्रत्येक भागाची किंमत हे एकसारखी असल्यामुळे थोडंसं काय करतो? चेंज करतो. एका भागाची किंमत होती 1000 रुपये. तर कंपनीनं जेव्हा भाग विकायला काढते तर ह्या सर्व भागधारकांना अर्जाची रक्कम पेड करावी लागते. ऍप्लिकेशन मनी पेड करावी लागते आणि ऍज पर सेबीज गाईडलाईन्स किंवा ऍज पर सुप्रीम कोर्ट एका भागाची जेवढी किंमत आहे त्याच्या 25% तुम्ही रक्कम अर्जासोबत घेऊ शकता. जर तुम्हाला भाग पाहिजे असतील तर एका भागाची किंमत जेवढी आहे त्याच्या 25%, एका भागाची किंमत किती आहे? 1000, त्याच्या 25% किंमत किती होईल? 250. मग ह्या प्रत्येक भागधारकाला एक भाग पाहिजे असेल तर कंपनीला 250 रुपये द्यायचं आणि अर्ज करायचं. दोन भाग पाहिजे असतील 250 गुणिले 2 करायचं, कंपनीला पैसे देऊन टाकायचं 500 रुपये. आणि मग त्याच्यानंतर कंपनी डिसाईड करेल की तुम्हाला भाग मिळेल का नाही. आणि जर समजा कंपनीनं तुमचे भाग ठेवून घेतले, तुमचे पैसे दिलेले ठेवून घेतले, याचा अर्थ तुम्हाला भाग मिळाला. सर कंपनीने जर आम्हाला भाग दिले नाही तर मग आमचे पैसे पण कंपनी ठेवून घेणार का? नाही. ज्यांना ज्यांना कंपनी भाग दिली, ज्यांना ज्यांना भाग वाटप झालेले आहे त्यांचेच पैसे कंपनी ठेवून घेईल. त्याच्या व्यतिरिक्त जेही नॉन अलॉटमेंट होल्डर्स आहेत, ज्यांना ज्यांना भाग वाटप करण्यात आलेले नाहीत, अशांचे जे पैसे आहेत ते कंपनी काय करेल? स्वतःहून ते पैसे परत करून टाकेल. राईट. ऍक्च्युअल लाईफ मध्ये हे सगळे जे गोष्टी असतात हे कशा पद्धतीने होत असतात मी तुम्हाला सांगतो. जस्ट 1 सेकंड. मागच्या काही व्हिडिओज मध्ये तुम्ही जर आपल्या क्लासचे सगळे एसपी चे व्हिडिओज दुसऱ्या चॅप्टर बसून पूर्ण जर बघत आलेला असाल तर मी भाग कसं खरेदी करायचं याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं. इवन एखादी देव एक्सिलरेटर नावाची कंपनी भाग विकायला काढली होती आणि आपण त्यांच्या भागांसाठी अर्ज सुद्धा केलं होतं. आता काही दिवसानंतर त्याचा निकाल आला. ज्या मोमेंटला तो व्हिडिओ करत होतो मी भाग अप्लाय केलं होतं, हा व्हिडिओ बनवत आहे, त्याचा निकाल आला आणि निकाल आल्यानंतर कंपनीने सांगितलं की वी आर सॉरी. चांगल्या शब्दात कंपनीने अपमान केला आपला की आम्ही तुम्हाला भाग देऊ शकत नाही. कारण कंपनीनं जेवढे भाग विकायला काढले त्याच्यापेक्षा जास्त मागणी आली. कंपनी सरळ सरळ ज्यांनी ज्यांनी पहिल्या 2-3 दिवसामध्ये अप्लाय केले कंपनी त्यांना भाग
देऊन टाकते. आणि मग कंपनीनं बघा सांगितलं होतं की देव एक्सिलरेटर नावाची लिमिटेड कंपनी आहे आणि हे DPID वगैरे सगळ्या गोष्टी अननेसेसरी असतात. कंपनीला मी मागलं होतं की बाबा मला तुमचे 235 भाग पाहिजे आणि 235 भागांसाठी 14,335 रुपये मी कंपनीला दिले होते. राईट, इथं बघू सुद्धा शकता की किती भागांसाठी अप्लाय केलं होतं. आणि बघ इथं कंपनी सांगायली की भाग वाटप, शेअर्स अलॉटेड म्हणजे भाग वाटप. किती भागांची वाटप झाली? 0 भागांची वाटप मला करण्यात आली आणि त्याचे जे पैसे आहेत ते माझ्या अकाउंट मध्ये वापस परत आले. आता ज्यांचे ज्यांचे पैसे कंपनीला पोहोचले आणि कंपनीने ठरवलं की बाबा तुम्हाला भाग मिळणार, तर याचा अर्थ समजून घ्यायचे की तुम्हाला भाग मिळाला. आता सर्वात पहिले ह्या सगळ्या लोकांनी अर्ज केलं. जेव्हा ही कंपनी भाग वाटप करायला ज्या दिवशी चालू केली त्या दिवशी यांनी अर्ज केले, तर ह्यांना कंपनीनं भाग वाटप केलं आणि ह्यांचे पैसे कंपनीनं घेतलं, ह्यांना ह्यांचे पैसे परत केले. याचा अर्थ कंपनीनं ह्यांना भाग वाटप करण्यात आलं नाही, ह्यांना भाग मिळाले नाहीत. आणि ज्यांना ज्यांना भाग मिळाले त्यांना पैसे कंपनी त्यांचे ठेवून घेणार. ऑल राईट. आता हे किती दिवसाची प्रक्रिया असते बघा. सेबीच्या गाईडलाईन्स नुसार, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जर एखादी कंपनी भाग विक्री करायला काढली तर कमीत कमी 3 दिवस, 3 वर्किंग डेज ते जास्तीत जास्त 10 दिवस त्यांना भाग विक्री करता येते. कमीत कमी किती दिवसाचं असते? 3 दिवस. जास्तीत जास्त किती दिवसाचं असते? 10 दिवस. सर हे ऍक्च्युअल लाईफ मध्ये पण लागू होते का फक्त आपल्या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे? आता ऍक्च्युअल लाईफ मध्ये जर सांगायचं असेल, मी तुम्हाला माझं डीपीचं अकाउंट शो करतो. याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण जेव्हा क्लास डिस्कस करत होतो एकही कंपनीचं भाग विक्री करायला आले नव्हते. आता जवळपास 31 कंपन्यांनी त्यांचे भाग विक्री करण्यासाठी अर्ज केलेला आहे बघा. टोटल IPO दिसत आहे. IPOचं फुल फॉर्म काय? इनिशियल पब्लिक ऑफर, प्राथमिक भाग विक्री. लक्षात आहे ना? आता याच्यावर जेव्हा क्लिक करता तर ह्या सगळ्या कंपनीजनं भाग विकायला काढलेले आहेत. आता इथं चेक करा की आज तारीख आहे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवत आहे, 24 सप्टेंबर आहे. ऑल राईट. आणि लक्षात घ्या की कधी कधी यांचे भाग विक्री करायला चालू होणार आहेत आणि कधी कधी संपणार आहेत. आता सगळ्या कंपनीची जे भाग विक्री आहे ते किती तारखेला चालू झाली आपण चेक करूयात. बघा 24 तारखेला ओपन झाली. आता इथे एक कंपनी आहे ईपॅक प्रिफेब टेक्नॉलॉजीज लिमिटेड नावाची कंपनी आहे की ज्यांनी 14,162 रुपयामध्ये त्या कंपनीचे 73 शेअर तुम्हाला द्यायलेत, 73 भाग द्यायलेत. आणि भाग विक्रीचा कालावधी कधी चालू झाला? 24 सप्टेंबर 2025. भाग वाटपाचा कालावधी कधी संपत आहे? 26 सप्टेंबर 2025. म्हणजेच भाग विक्रीचा जो कालावधी आहे 3 दिवसाचा आहे. तो आता आपल्याला डिस्कस करायचं की भाग विक्री झाल्यानंतर वाटपाचं काय होईल, वाटप बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे. इथे चेक करा. 26 तारखेला भाग विक्रीची तारीख संपायली. लगेच 29 तारखेला म्हणजे 27, 28 आणि 29 3 दिवसातच कंपनीला भाग वाटप करायचे. ज्याही भागधारकांना कंपनी इच्छिते की बाबा आम्ही तुम्हाला भाग विक्री करायला तयार आहोत, त्या भाग विक्री करणाऱ्यांना कंपनीनं त्या ज्या ज्या लोकांनी कंपनीचे भाग खरेदी केले त्यांना 3 दिवसात त्यांच्या पैशाच्या बदल्यात भाग वाटप झाले पाहिजेत. जर 3 दिवसात झाले नाहीत तर मग बाकी गोष्टी तुम्हाला आता क्लासमध्ये आपण डिस्कस करूयात. बट ही कंपनी काय करायली? 26 तारखेला भाग विक्री करणं बंद करायली. 29 तारखेला भागांचे वाटप करायली. वाटप म्हणजेच काय? तुमचे पैसे कंपनी ठेवून घेणार आणि तुम्हाला भाग वाटप करून टाकणार. सर एवढं तर कळालं. बट असे पण लोक असतात ज्यांना भाग मिळत नाहीत, मग त्यांचं काय? इथं क्लिअर कट कंपनी सांगत आहे की 29 तारखेला अलॉटमेंट झाल्यानंतर ज्यांना ज्यांना अलॉटमेंट मिळाला नाही, ज्यांना ज्यांना भाग वाटप करण्यात आले नाही, त्याच दिवशी त्यांचे पैसे त्यांना परत करण्यात येतील. आणि 1 ऑक्टोबरला जो भाग आहे तो भारतीय भाग बाजारात काय होईल? लिस्ट होईल. आणि कंपनी किती रुपये जमा करत आहे? 504 करोड रुपये कंपनी जमा करत आहे. सो हे अशा पद्धतीने एक्झॅक्ट ऍक्च्युअल वर्ल्ड मध्ये भाग विक्री आणि भाग वाटप करण्यात येते. आता याच्याबद्दल आपल्या पुस्तकात काय म्हणलेलं आहे काय नाही स्टेप बाय स्टेप डिस्कस करूयात. नमस्कार, मी प्रसाद. 12वी SP च्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यापैकी प्रत्येक कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. सो भागांचे वाटप हा पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर या पॉइंट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत भाग वाटपाच्या तरतुदी, झालं पॉसिबल तर.
ओके, सो सर्वात पहिले चेक करा, जेव्हा कंपनी तिच्याकडे आलेल्या अर्जावरून अर्जदारास भागांचे वाटप करते त्याला भाग वाटप असं म्हणतात. अर्ज म्हणजेच काय की एखाद्या भागधारकानं कंपनीला अर्ज केलं आणि अर्जाची एकूण भागांच्या असलेल्या किमतीपैकी 25% किंमत कंपनीला दिली आणि सांगितलं की मला तुमच्या कंपनीचे भाग खरेदी करायचे आहेत. आणि कंपनी जेव्हा अशा अर्जदारास भागांचे वाटप करते त्याला भाग वाटप असे म्हणतात. सर, विदाऊट अर्ज कंपनी भाग वाटप करू शकते का? नाही. साधं सिंपल लॉजिक आहे, नाही. सर्वोच्च न्यायालयाने, आता बघा सुप्रीम कोर्टने काय काय सांगण्यात आलेलं आहे लक्ष द्या. काही ठिकाणी सुप्रीम कोर्टचा उल्लेख असतो, काही ठिकाणी सेबीचे मार्गदर्शक तत्वे असतात. ओके, सर्वोच्च न्यायालयाने भाग वाटपाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. आता भाग वाटप म्हणजेच काय? व्यक्तीस कंपनीच्या विनियोग न केलेल्या भांडवलापैकी ठराविक संख्येने भागांचा विनियोग वाटप होय. आता सुप्रीम कोर्टची खासियत आहे, कधी पण सुप्रीम कोर्ट एखादे स्टेटमेंट पास करत असते ते आपल्यासारख्या सर्वसाधारण नागरिकाच्या आकलनाच्या बाहेर असते, वाचल्याबरोबर कळत नाही. बट त्याच्यासाठी आमच्यासारखे शिक्षक असतात जे तुम्हाला ते दिलेली लाईन आहे ते एक्सप्लेन करून सांगत असतात. आता वरील व्याख्येनुसार काय सांगण्यात येते? भाग वाटप म्हणजेच संचालक मंडळ ने वाटप केलेल्या भाग भांडवलातून अर्ज केलेल्या व्यक्तींना भाग वाटप करते, त्याच भाग वाटप असे म्हणतात. म्हणजेच काय की कंपनी जवळ जेवढेही भाग भांडवल आहेत त्यातला काही हिस्सा भागांच्या स्वरूपात कंपनी विकते. विकल्यानंतर विकत असताना कंपनी ज्यांनाही ते भाग विकली त्यांच्याकडून पैसे गोळा करते आणि त्याच्या बदल्यात त्यांना कंपनीच्या भागांचा अधिकार देते, त्यालाच काय म्हणतात? भाग वाटप असे म्हणतात. आता कंपनीच्या माहितीपत्रक अर्जाचे वाटप करते. आता जेव्हाही एखादी कंपनी भाग विक्री करायला काढली, नीट लक्षात घ्या, माहितीपत्रक तर प्रसारित करावंच लागते. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं चेक करा. अर्जदार अर्ज आणि अर्जाचे शुल्क कंपनीच्या बँकरकडे जमा करतो. आता जर तुम्हाला कोणत्याही कंपनीचे भाग घ्यायचे असतील तर सर्वात पहिला तुम्हाला किती भाग पाहिजे, एकूण त्या भागांच्या किमती किती आहेत, प्लस एका भागाच्या जेवढी किंमत आहे त्या भागाच्या 25% रक्कम तुम्हाला बँकेत जमा करावी लागते. अगोदरच्या जमान्यात असं होतं की कंपनी तुम्हाला त्या बँकेत जाऊन कंपनीचं नाव वगैरे लिहून जमा करावं लागत होतं. आता टेक्नॉलॉजी थोडस फास्ट झालेली आहे, ऍडव्हान्स झालेली आहे. तुम्ही बसल्या ठिकाणी जस्ट एक साध्या ऍप वरून सुद्धा भाग खरेदी करू शकता. आता जर मला भाग खरेदी करायचे मी जस्ट सिम्पली काय करेन, अप्लाय फॉर IPO क्लिक करेन इथं अँड दॅट्स इट. मग काही छोटे मोठे UPI चा पासवर्ड वगैरे, किती भाग खरेदी करायचे काय नाही, हे अशा काही गोष्टी मला याच्यामध्ये ऍड करावं लागतील. बघा एका लॉट मध्ये त्यांनी किती शेअर्स द्यायले? 73. ओके, आणि इथं बीड प्राइस आहे, बुक बिल्डिंग किंमत मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की एका भागाची किंमत 194 आहे, 204 आहे. मी इथं माझ्या मतानुसार मी इथं चेंज करू शकतो, मी इथं 198 सुद्धा टाकू शकतो, माझ्या मनानुसार आहे, कारण भागधारकाला अधिकार देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जस्ट वन सेकंड, हा 198 टाकू शकतो, कारण त्यांनी प्राइस सांगायलेत ना 194 ते 204. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे टाका. बुक बिल्डिंग प्राइस त्याच्यामध्ये लिलावानुसार बोली करण्यात येते. आता एका लॉट मध्ये त्यांनी 73 भाग द्यायलेत. मी जर इथे एक क्लिक केलं तर 2 लॉट्स होतात आणि मग एका लॉटची किंमत पेक्षा 2 लॉटची किंमत जास्त असते. एका लॉटची किंमत साधारणतः 14,000 जात होती, दुसऱ्या लॉटची किंमत किती जात आहे? 28,000 जात आहे. डिपेंड अपॉन सिच्युएशन्स, राईट. आणि मी इझिली इथून अप्लाय करू शकतो. आता मी जर अप्लाय केला तर माझ्या अकाउंट मधून 28,000 जाणार. समजा मला भाग मिळाले तर कंपनी 28,000 ठेवून घेईल आणि मला मिळाले नाही तर वापस 28,000 3-4 दिवसानंतर माझ्या खात्यात जमा होतील. तर इथं काय सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्हाला भाग पाहिजे असतील तर तुम्हाला कंपनीला अर्ज करावा लागेल, ऍप्लिकेशन करावं लागेल. आणि म्हणून जर तुम्ही एखाद्या कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी अर्ज करता तर तुम्ही त्या कंपनीसाठी अर्जदार होता, ऍप्लिकंट्स होता. ओके, अर्जाचे शुल्क कंपनीच्या बँकरकडे जमा करतो. संचालक मंडळ अर्जाची स्वीकृती करून संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत करून मंजुरी देते, यालाच भाग वाटप असे म्हणतात. आणि
कंपनीच्या संचालक मंडळाला भाग वाटपाचा अधिकार आहे. आणि मग कंपनीकडे अर्ज गेल्यानंतर कंपनीचे जे संचालक मंडळ असतात चेक करतात की कोणाकडून अर्ज आलेला आहे काय नाही, आणि कंपनीला वाटलं चला सुरुवातीला 2 दिवसात ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्यांचे ठेवून घ्या, बाकी सगळ्यांचे टाळा बाबा पैसे वापस करा. मग कंपनीच्या ठराव सभेत अशा गोष्टी होत असतात. आता कंपनी कायदा 2013 व्यवस्थित चेक करा. कंपनी कायदा 2013 नुसार काय सांगण्यात आलेलं आहे, नीट लक्ष देऊन ऐका. कंपनी कायदा 2013 नुसार ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारण्यात येतात, पुढील कंपन्यांना भाग डिमॅटेरियलाइज स्वरूपात द्यावे लागते. डिमॅटेरियलाइज म्हणजेच काय, ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला ते भाग वाटप करावे लागतात. उदाहरणार्थ 10 कोटीपेक्षा जास्त भाग सार्वजनिक भाग विक्री करणारी कंपनी, जर एखादी पब्लिक कंपनी सार्वजनिक कंपनी एकाच वेळेला 10 कोटीपेक्षा जास्त भागांची विक्री करत असेल, कितीपेक्षा 10 कोटीपेक्षा जास्त भागांची विक्री करत असेल, तर साधं सिंपल आहे की त्या कंपनीला भाग डिमॅटेरियलाइज स्वरूपात ऑनलाईन स्वरूपात विक्री करावं लागेल. 10 सप्टेंबर 2018 पासून नवीन भाग विक्री करणारी कंपनी सूचीबद्ध नसलेली कंपनी, म्हणजेच काय की 2018 पासून नवीन भाग विक्री करणारी कंपनी सूचीबद्ध नसलेली कंपनी म्हणून इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर विहित केलेले इतर कोणत्याही प्रकारची किंवा प्रकारच्या कंपनी, विहित केलेल्या इतर कोणत्याही प्रकारची कंपनी. आता हे थोडंसं किचकट आहे, मी शॉर्ट मध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, व्यवस्थित चेक करा. कंपनी कोणत्याही पद्धतीने भाग वितरित करू शकते. ऑलराईट, ऑनलाईन स्वरूपात, ऑफलाईन स्वरूपात, तुम्ही कोणत्याही स्वरूपात भाग विक्री करू शकता. जर समजा ऑनलाईन स्वरूपात केला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, ऑफलाईन स्वरूपात केला असाल तर त्याची नोंदणी तुम्हाला ऑनलाईन नंतर करावी लागते. कोणत्याही वेळी कंपनीस आपल्या भागांचे रूपांतर अभौतिक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्याचे स्वातंत्र्य असते, जे तेच सांगण्यात आलेलं आहे. अभौतिक स्वरूपात डिमटेरियलाइज भाग देणाऱ्या कंपनीज डिपॉझिटरी कायदा 1996 च्या तरतुदींचे पालन करावे लागते. जर तुम्ही एखादे भाग अभौतिक स्वरूपात देत असाल तर त्याच्याशी रिलेटेड डिपॉझिटरी कायदा 1996 च्या तरतुदीचे पालन करावे लागते. आता डिपॉझिटरी कायदा काय आहे काय नाही याच्यामध्ये डीप मध्ये जाण्याची काहीच गरज नाही. तुम्ही आपापलं एवढं लक्षात ठेवा की 10 कोटीपेक्षा जास्त भाग विक्री करणारी सार्वजनिक कंपनी यांना काय सांगण्यात आलेलं आहे, डिमटेरियलाइज स्वरूपात म्हणजेच भाग ऑनलाईन स्वरूपात द्यावे लागतात. भाग असू दे, कर्ज रोखे असू दे, त्याच्यानंतर ठेवी असू दे, राईट, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट असू दे किंवा ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट असू दे, हे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात द्यावे लागतात. त्याचबरोबर काय काय सांगण्यात आलेलं आहे, 10 कोटीपेक्षा जास्त भाग विक्री करणारी सार्वजनिक कंपनी असेल ऑनलाईन स्वरूपात, 10 सप्टेंबर 2018 पासून नवीन भाग विक्री करणारी कोणतीही कंपनी असेल ऑनलाईन स्वरूपात द्यावा लागेल. विहित केलेल्या कोणत्याही प्रकारची किंवा प्रकारच्या कंपनी, विहित केलेल्या कोणत्याही प्रकारची कंपनी. आता हे थोडंसं किचकट आहे, याला सरळ सरळ इग्नोर करा, ह्याच्या वाटेला जाऊ नका. ओके, त्याच्यानंतर या भाग वाटपाच्या काही तरतुदी किंवा अटी आहेत. भाग वाटपाच्या काही तरतुदी किंवा अटी आहेत. काय काय सांगण्यात आलेलं आहे स्टेप बाय स्टेप आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये पाहूयात, कारण अननेसेसरी व्हिडिओ लेंदी होऊन जाते. या व्हिडिओमध्ये चा मेन पर्पज होता की तुम्हाला एक्झॅक्ट भाग वाटप म्हणजे काय त्याचा अर्थ माहित होणे. ओके, एक्झाम मध्ये प्रश्न कसा येतो, भाग वाटप म्हणजेच काय, भाग वाटपाच्या नियामक तरतुदी सांगा. भाग वाटप म्हणजेच काय, भाग वाटपाच्या सर्वसाधारण तत्वे सांगा, जे की पुढच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत. या व्हिडिओसाठी एवढंच, भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DH अकॅडमी. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा, त्याच्याशी रिलेटेड आपण चर्चा करूयात. ऑल राईट, सो बेस्ट ऑफ लक, भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.